आणि यानंतर आपण पाहूया 100 गाव 100 बातम्या। अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथल्या सापन प्रकल्पाच्या अपूर्ण असलेल्या कामासाठी 495 कोटींची मान्यता दिली गेलेली आहे आणि या मान्यतेनुसार प्रकल्पाला 50.50 कोटी रुपये मिळणार असून उर्वरित कामं केली जातील। बच्चू कडू आणि रवी राणांमधील वाद आता पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे। रवी राणा यांनी पुन्हा बच्चू कडू यांना इशारा दिला आहे। मला कोणी दिला तर घरात घुसून मारेन असा इशारा रवी राणा यांनी बच्चू कडू यांना दिला आहे। वेदांता फॉक्सकॉन बाबत एमआयडीसीने आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीवरून अरविंद सावंत यांनी सवाल उपस्थित केला। एकाच दिवसात आरटीआयला उत्तर कसं काय मिळालं आणि माहिती घेणारा संतोष गावडे नेमका आहे तरी कोण असा सवाल खासदार सावंत यांनी उपस्थित केला आहे। राज्यात सध्या प्रकल्पांच्या पळवापळवीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मराठवाड्याचा 10,000 कोटींचा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारनं नाकारला असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। या बैठकीदरम्यान भागवत कराड, कपिल पाटील हे देखील उपस्थित होते। भागवत कराड खोटी माहिती देत असल्याने राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सांगितले। प्रकल्पाला नकार देण्यात आला नाही। त्यांच्यासारख्या माणसांनी खोटं बोलणं शोभत नसल्याची टीका पाटील यांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आलेले होते। महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या घोषणेच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एकत्र आले। नारायण राणेंच्या बंगल्यातील बांधकाम पाडण्याचे आदेश असताना देखील सोमय्या हातोडा घेऊन तिकडे का गेले नाहीत असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला। दाल में कुछ काला है या पुरी दाल ही काली आहे असा सवाल त्यांनी सोमय्यांना केला। 10 दिवस थांबा, आम्ही श्वेतपत्रिका काढतोय। मागच्या सरकारनं काय उद्योग करून ठेवले ते सगळे बाहेर येतील असा सूचक इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलाय। महाविकास आघाडीतले नेते दुःखी आत्मे असल्याची टीका त्यांनी केली आहे। इंदापूर तालुक्यात ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी ऊसाला एफआरपी पेक्षा 200 रुपये दर मिळावा अशी मागणी केली आहे। 7 तारखेला मोर्चा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। मुंबईमध्ये सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले। मराठा युवा सेनेकडनं हे बॅनर लावले गेले। बाप काढणं ही आमची संस्कृती नाही, पण सुरुवात तुम्ही केलाय, शेवट आम्ही करणार अशा आशयाचा मजकूर बॅनरवर लिहिला गेलाय। कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुख यांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत। उद्धव ठाकरे 3 डिसेंबरला पोहरा देवीच्या दर्शनाला जाणार आहेत। दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या कैद्यांच्या संख्येमुळे मुंबई शहरात नवीन कारागृह उभारण्याचा सरकार विचार करत आहे आणि यासाठी जागा शोधण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। आज मुंबईत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। शिंदे फडणवीसांच्या हस्ते नियुक्ती पत्र देखील देण्यात येणार आहेत। मोदी मेळाव्याला ऑनलाईन हजेरी लावणार आहेत। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जात भेट घेतली। यावेळेला उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते। ही सदिच्छा भेट असल्याचं संभाजी भिडे यांनी सांगितलं। एका महिला पत्रकाराला केलेल्या वक्तव्यानंतर संभाजी भिडे हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत। महिला आयोगानं त्यांना नोटीस देखील बजावली असून सोशल मीडियावर त्यांच्या वक्तव्यावरून टीकेची झोड उठली आहे। भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात तरुणांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। स्वतःच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा असल्याची टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। पक्ष लयाला गेला असल्यानं ही धडपड असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं। सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधत गती निर्णयांची प्रगती महाराष्ट्राची या पुस्तिकेचं मंत्रिमंडळ बैठकीत प्रकाशन झालं। 100 दिवस सेवेचे, समर्पणाचे, प्रामाणिकतेचे आणि वचनबद्धतेचे अशी या पुस्तिकेची संकल्पना आहे। शिवसेना खासदार संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे। जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केलेत, मात्र निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे। पूल बंद केल्यानंतर वाहतुकीच्या नियोजनासाठी पालिका आणि वाहतूक पोलिसांची बैठक होतीये। दापोली खेड राज्यमार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून अपघाताचं प्रमाण देखील वाढले। त्यामुळे लवकरात लवकर खड्डे भरावेत अशी मागणी केली जाते। नंदुरबारमधल्या शेवाळी नेत्रंग महामार्गावरच्या जीवघेणे खड्डे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी बुजवले गेले। गेले कित्येक महिने हे खड्डे बुजवावे त्यासाठी निवेदनं दिली जात होती, मात्र हे खड्डे बुजवण्यासाठी अखेर मुख्यमंत्र्यांचाच दौरा कारण ठरलाय। बुलढाण्यातील नळगंगा प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्रात सिंचन विभागाच्या उपविभाग अधिकाऱ्यानं पिकनिक केल्याचं समोर आलंय। इतकंच नाही तर धरणाचे दरवाजे कसे उघडतात आणि विसर्ग कसा होतो हे देखील दाखवल्याने धरण क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। वारंवार अर्ज करून सुद्धा अवैध बांधकामाची चौकशी होत नसल्यानं अकोल्यातल्या जगन्नाथ पवार यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय। अवैध बांधकामाची चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय।
गोंदिया शहरात संजय नगरमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या अतिक्रमण 333 धारक नागरिकांना अखेर जागेचे पट्टे वाटप करण्यात आले। नगर परिषदेद्वारे आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या पट्ट्यांचं वाटप करण्यात आलंय। राज्यामध्ये 37,000 परिचारिका बोगस असल्याच्या आरोपांची चौकशी होणार आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी चौकशीची घोषणा केली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या दणक्यामुळे आता या चौकशीला वेग येणार आहे। मॉलमध्ये जाताय तर सावधान। मॉलमध्ये घसरगुंडी खेळताना तोल जाऊन एका चिमुकलीचा मृत्यू झालाय। टिळकनगर परिसरात राहणारी दालिशा करण वर्मा आई वडिलांसोबत रविवारी घाटकोपर पूर्वेकडील नीलयोग मॉल येथे गेली होती। मुंबईकरांसाठी पाव महागलाय। कच्च्या मालाच्या दरवाढीनं लादी पावाच्या दरामध्ये 4 ते 5 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी वडापाव आणि पावभाजी महागणार आहे। येत्या 8 नोव्हेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे। या दिवशी सिद्धिविनायकाच्या दर्शन वेळेत काही बदल करण्यात आलाय। दुपारी 2:15 पासून सायंकाळी 6:19 पर्यंत ग्रहण काळात भाविकांना दुरून दर्शन घेता येणार आहे। वारी काळात पोलीस रस्त्यावर पेट्रोलिंग करणार आहेत। प्रत्येक वारी मार्गावर पेट्रोलिंग करावं, स्पीकरद्वारे सातत्यानं त्यांना सूचना दिल्या जाव्यात असे आदेश नवीन पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे यांनी दिलेले आहेत। सणांच्या कालावधीत गोड पदार्थ मिठाईसाठी खव्याचा खूप वापर होतो। याच काळात खव्यात भेसळ करण्याचं देखील प्रमाण जास्त आहे। नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं 10 लाखांचा बनावट खवा जप्त केला। अनेक रिक्षा टॅक्सी चालकांनी नव्या दरवाढीनुसार मीटरचं रिकॅलिब्रेशन केलेलं नाही। त्यामुळे अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परवाना निलंबनासह दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा आता लाईव्ह लोकेशन मिळणार आहे। रत्नागिरी एसटी विभागातील 760 एसटींमध्ये व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे। डहाणूतल्या धानिवरी कोठबीपाडा इथं प्रधानमंत्री आवास योजनेतल्या घरकुल लाभार्थ्यांना वीज वितरण विभागानं 1 महिन्याचं 1,29,000 रुपये बिल दिलंय। गायकर कुटुंबाला अचानक लाखोंच्या घरात बिल आल्यानं ते हैराण झाले। सांगलीत लावणीच्या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकाराबद्दल वाईट वाटत असल्याची प्रतिक्रिया इन्स्टा स्टार गौतमी पाटील हिनं दिली आहे। गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी हैदोस घातल्याचा प्रकार घडला होता। बीआरटी मार्गातनं खासगी वाहनांनाही वाहतुकीची परवानगी द्या असं पत्र पोलीस आयुक्तांनी पुणे मनपा आयुक्तांना पाठवलं होतं। यावर मनपा आयुक्तांनी पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया यांना याबाबत अभिप्राय मागवलेला आहे। घाणीचं साम्राज्य आणि रुग्णांची हेळसांड करण्याची चर्चेत असलेल्या साक्री रुग्णालयात सध्या लगबग सुरू आहे। केंद्रीय पथक येणार असल्यानं रुग्णालयाची रंगरंगोटी करण्यात येते। हिंगोली शहरातल्या हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचं काम सध्या सुरू आहे। हे काम प्रगतीपथावर आल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं राज्यभर जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। चंद्रपुरात देखील गर्दीच्या ठिकाणी विभागाच्या कार्यप्रणालीबाबत जनजागृतीपर पत्रके वाटून माहिती देण्यात आली। मंचर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम कर्णिक यांचं 89व्या वर्षी अल्पशा आजारानं पुण्यामध्ये निधन झालंय। भीमाशंकर परिसरातल्या आदिवासी बांधवांसाठी कुसुम कर्णिक यांनी योगदान दिलेलं आहे। शेतकरी नेते माधवराव मोरे यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय। माधवराव मोरे यांनी शरद जोशी यांच्यासोबत 80 ते 81 दरम्यान मोठे आंदोलन उभारलं होतं। त्यांच्या निधनानं देशातील शेतकऱ्यांचा आवाज हरपलाय। अज्ञातानं विषारी तणनाशक फवारल्यामुळे 4 एकरावरील कांदा रोप जळून खराब झाल्याची घटना येवला तालुक्यातल्या भारम इथं घडलेली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंता पसरलेली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे। ओल्या लाल मिरचीला 6,000 रुपयापासून ते 12,000 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची कृषी विभागानं दखल घेतली आहे। राहता इथल्या बाबूराव गमे या शेतकऱ्याला नुकसान भरपाई पोटी गुंट्याला अवघी 5 रुपयांची भरपाई दिली गेली होती। राज्य शासनानं भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे। धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 665 सभासदांचे सुमारे 21,75,00,000 रुपयांचं कर्ज माफ होणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं तुरीचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी वर्गातनं भीती व्यक्त होतीये। वर्धा जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू असतानाच एकरी 2 ते 4 क्विंटलपर्यंत उत्पन्न होतंय। सततच्या पावसानं सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाल्याने खर्च देखील निघणं कठीण झालंय। नागपूर महानगरपालिकेने ठराव घेत संगणक चालकांची नियुक्ती एजन्सीमार्फत केल्यानं तुटपुंज मानधन दिलं जाणार आहे। त्यामुळे संगणक चालकांनी नागपूर महानगरपालिकेसमोर निदर्शनं करून आंदोलन केलेलं आहे। 1968 साली नांदेड शहरातील वजिराबाद भागातील एका रस्त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं होतं, पण महापालिका प्रशासनानं त्या रस्त्याचं नाव बदलून बाबूभाई ठक्कर असं केलंय। कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडनं जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळेला राज्य सरकारच्या कृतीचा निषेध करण्यात आलाय। किरकोळ वादातून एका सोसायटीमध्ये बाहेरून घुसलेल्या टोळक्यानं जबरदस्त तोडफोड केल्याची घटना घडली आहे। नालासोपाऱ्यातील दीप हाईट सोसायटीमध्ये 30 ते 35 जणांच्या टोळक्याने घातलेला धुमाकूळ सीसीटीव्हीत कैद झालाय। सीबीडी बेलापुरात एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याचं उघड झालंय। काही दिवसांपूर्वी त्यांच्या फोनवर अज्ञात महिलेचा व्हिडिओ कॉल आलेला होता। हा कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी देण्यात आलेली होती।
गोंदियातील दरेकसा येथील बोगद्याजवळ मालगाडी रुळावून घसरल्याने मुंबई कोलकाता रेल्वे सेवा तब्बल 8 तास विस्कळीत झाली. रेल्वे मार्ग दुरुस्त केल्यानंतर हा मार्ग सुरू करण्यात आला. अकोल्यातल्या हिवरखेड पोलिसांनी शिकारी टोळीला अटक करत त्यांच्याकडनं देशी विदेशी बनावटीच्या बंदुका जप्त केलेल्या आहेत. यासह 16 जिवंत काडतुस आणि मृत हरणासह 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. दारू पिऊन घरात भांडण करणाऱ्या मुलाला कंटाळून बापाने कुऱ्हाडीचा घाव घालून मुलाचा खून केला. मावळातील सुदुंबरे गावात ही घटना घडली आहे. गुजरातमधनं बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन बहिणींना मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अवघ्या 48 तासात मीरा रोड इथून शोधून काढलंय. मुलींना गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे. भीमा नदी पात्रात बोटीच्या सहाय्याने वाळू तस्करी करणाऱ्या विरोधात अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत वाळू उपसा करणारी बोट आणि ट्रक जप्त केला असून 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भंडाऱ्यामध्ये दिवाळीच्या कार्यक्रमात जोरदार हाणामारी झालेली आहे. हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना समजवायला गेलेल्या पंचायत समिती उपसभापतीसह 4 आयोजकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण झालेली आहे. बीड कुटीर रुग्णालयातील महिला रुग्णांशी अश्लील वर्तन करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक बांगर यांची नियुक्ती रद्द करा या मागणीसाठी रुग्णालयासमोरच ठिय्या आंदोलन करण्यात आलं. या वैद्यकीय अधिकाऱ्याचं तात्काळ निलंबन करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीडच्या केज शहरात शेतकऱ्याला भर रस्त्यात अडवून 2 मोबाईलसह 49,500 रुपयांची रक्कम लुटल्याची घटना उघडकीला आली आहे. या प्रकरणात केज पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. घरफोडी प्रकरणातील आरोपीचा 1 किलोमीटर पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळण्यात बीड पोलिसांना यश आलंय. घरफोडी करून 1,67,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता. बीडच्या माजलगाव शहरात 100 आणि 200च्या बनावट नोटांचा चलनात वापर होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे आणि या प्रकरणी बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. मालकाचा विश्वास संपादन करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, नाणी, बिस्किट आणि विदेशी कंपनीचे घड्याळ चोरी केलेल्या नोकराला बिहार येथून 24 तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी ही धडक कारवाई केली. सोलापूरच्या दातपूरमधल्या शिवारात उसासोबत गांजाची लागवड केल्याचं कामती पोलिसांच्या छापेमारीत उघडकीला आलं. या प्रकरणी 75 गांजाची झाडं आणि 90 किलो गांजा जप्त करत पोलिसांनी शेतकऱ्याला अटक केली. मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटाच्या वळणावर पलटी होऊन गॅस गळती झालेल्या टँकरला 6 क्रेनच्या सहाय्याने उचलून आणण्यात आलं. तब्बल 19 तासानंतर टँकरला उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक संदर्भातल्या बैठकीसाठी माजी आमदार चैन सुखसंचेती हे जात असताना बोथा घाटात एसटीनं त्यांच्या गाडीला धडक दिली आहे, ज्यामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालंय. मात्र कुणालाही इजा झालेली नाही. जुन्नर तालुक्यातील पारगाव मंगरुळ इथल्या चौकात वेगानं येणाऱ्या कारनं रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे रस्त्यावर दुभाजक बसवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दौंड तालुक्यातल्या पुणे सोलापूर महामार्गावरच्या मळद या ठिकाणी पुण्याकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या डंपरचं स्टेअरिंग रॉड तुटल्यानं डंपर पुलावरनं 30 ते 35 फूट खाली कोसळला. सुदैवानं लेनवर वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. जामखेड येथील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचा देवदर्शनावरून परतताना अपघाती मृत्यू झाला. पोखरीजवळ कार उलटून महेंद्र बोरा जागीच ठार झाले. भीमाशंकरमध्ये आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या शाश्वत संस्थेच्या संस्थापिका कुसुम कर्णिक यांचं निधन झालंय. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कुसुम कर्णिक यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख असलेल्या मायाचं पर्यटकांना दर्शन झालंय. ती पुन्हा एकदा आई झाली असून मोहर्ली गेटवर बुधवारी सकाळी पर्यटकांना तिचं बछड्यासह दर्शन झालं आहे. दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कॅटलवेल स्पर्धेत मिरजच्या सिद्धार्थ विजय सरपोतदार यांनी सुवर्णपदक पटकावले. 45 वर्षांवरील अनुभवी गटात त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. विठुरायाच्या खजिन्यात नव्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. कल्याणमधील भक्त वंदना म्हात्रेंनी विठ्ठलाला 19 तोळे वजनाचा चंदनहार अर्पण केला. आणि यासोबतच 100 गाव 100 बातम्यामध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.